बाहेर नाही निघणार एवढी मध्ये घातल्यावर. लोड केल्यावरती बाहेर कशी काय निघल मग. येऊ दे पुढे येऊ दे. मी गावात आलो होतो काटा करून, मी गावात आलो होतो पण इथं मम्मीचाच पत्ता नाही. पूर्णपणे 1 तास झालाय मी इथं वाट पोरालो. आज बाजार पण आहे ना इथला, त्याच्यामुळं गर्दी. आणि ही गाडी जी लोडिंगला लागली होती ती गाडी निघाली आहे, आणि जी ती पाठीमागची गाडी आहे ती लागणार आहे आता. इथं आहे ना, मी तर गेलो होतो पण रस्त्यात गाडी भेटली ना, मग परत आलो. आता पावती घेऊ आणि परत निघू. काटा कोणता आहे तिथं, ती गाडी कोणत्या काट्यावर गेली. हा ते पेट्रोल पंप बशीच ना. ओव्हरलोड जर झाला ना तरच जात राहत. तर आता वाजले 11 आणि हा जी सकाळी ती गाडी पाटा तुटला होता ती छोटी गाडी होती ती सकाळीच इथं लावली. इथं नव्हती लावली, मी दाखवलं होतं. ती गाडीतला जेवढा माल होता तो निम्मा तिकडे टाकला होता, निम्मा इथंच होता. ती सकाळी यांनी त्या गाडीतला माल खाली केला आणि याच्यामध्ये भरला. फायनली ती गाडी गेली रिपेअरिंगला. तेव्हा ही गाडी लोडिंगला आहे आता इथं. आता ही जाणार आहे काठ्यावरती थोड्या टायमानं. आणि हा कालपर्यंत आपण त्या वरची बाजून मी तुम्हाला दाखवली होती तिकडून भरीत होतो. आता आपल्याला गाडी इथं लावायची आणि इथून भरायची. आपल्याला ऊस तोडं पण चालू आहे कंटिन्यू. काही सकाळीच भरून ठेवली होती आणि मी त्या टायमाला ती आंब्याखाली भरीत होते. त्या टायमाला मी जेवण करीत होतो आणि इथली पण भरेल होती, ती पण लोड झाली. आता आपल्याला ऊस तोड चालू आहे. काल तिकडून मी म्हणतो होतो हा रस्त्याची काढून तोडलं, तेव्हा तिथं तोडलं होतं. आता इकडून हा आणि हा शेज संघच काढती आणि हा जो माल पडेल तो इकडून भरतील. आता हे पण जातील तोडायला. आपण भेटू आता थोड्या टायमानं. आता ज्या टायमाला ही काट्यावरती दोघं जण माहित नाही ड्रायव्हर आणि ते बाकीचे कुठं जायले, पण काहीतरी आहे सीन आहे. तर आता वाजले 12. मम्मी निघाली वावरामध्ये. मम्मीला थोडंच काम आहे. आपण थोड्या टायमात जाऊ. हे जे आहे ना काय जे माहित नाही ते लावायचंय. परत हे जे ते पण लावायचंय. मग जाणार आहे 12 वाजता वावरामध्ये. आणि आपल्याला दिवस थोडे ते माणसं थोडं राहिले, जस्ट थोडं राहिले. गाडी भरायच्या टायमाला आपण वावरात जाऊ तेव्हा दाखवेल. चला भेटू नंतर ना. आता डायरेक्ट मी तर नाही जाणार आहे, मम्मी जाईल वावरामध्ये. आणि आपल्याला ऊस तोडे चालू आहे ते तोडून ठेवतील. माल रेडी करून राहिले जस्ट. ही गाडी जी लोडिंगला लागली होती ती गाडी निघाली आहे, आणि जी ती पाठीमागची गाडी आहे ती लागणार आहे आता. इथे आहे ना बॅकग्राऊंड ही वळून लावा लागा. हा ही तीच गाडी तिचा पाटा तुटला होता. कावर ही हा चला बरं ना, आपण निघालोय काट्यावरती. चला इशावरती. हा ती गाडी गेली ना तिच्यावरतीचा काट्यावर जायचं. बाहेर नाही निघणार एवढी मध्ये घातल्यावर. लोड केल्यावरती बाहेर कशी काय निघल मग. येऊ दे पुढे येऊ दे. तिच्या बाजूचं टायर कान आहे ना पुढे घे, जवळ ती गाडी कानी सरळ होत नाही जवळ. परत कुठं नको व्हायला परत तुम्हाला. हा सरळ राहू दे गाडी उभी. हा कानी गाडी ठेवू नको, सरळ गाडी राहू दे. मग निघालं. हा बस राहू दे. हा चाललो ना निघालो. काट्यावरतीच आलो होतो पण इथं ती गाडी जी आपण लोड केली होती पिकअप ती नाहीये डायरेक्ट. बहुतेक आहे ना ती काटा करून आणि गेली असेल. पावतीचं काय सीन आहे तो नाही माहिती. नाही तर मग ते संघ पण घेऊन जाऊ शकतं. इथं विचारावं लागेल काय सीन आहे. का काट्याला गाडी आली होती का तिथे पहा बरं. हा हा काय काट्यावरती पण गाडी नाही. गाडीचं काहीतरी कोण काटा कोणता आहे तिथं, ती गाडी कोणत्या काट्यावर गेली. हा ते पेट्रोल पंप बशीच ना. हा
हा इकडेच आहे ना तो पुढे आहे का हा बर जातो कुठं झाला तो हा दिसला हा आठवला तो गाठ आहे मला वाटलं की इथं आहे त्याच्यामुळे मी इथं आलो होतो चला आता तिथं जातो तो गाडीवाला असेल तर ठीक आहे नाही तर मग संघ घेऊन जाऊ घरी ना संघ काट्याला आणि ही गाडी हिचं झाला का पावती तुमच्याकडे हा चला घे तिची गाडी आणि ही गाडी हा मग ही गाडी तिकडे घेऊ का मी ही तिकडे लावशाल मग या गाडीवर घरी असाल का हा चला घ्या पुढं तुम्ही ही घ्या मी मागे येतो हिच्यावरती त्यांना ही गाडी सोडायची आहे आणि तिथून त्यांना पण मळ्यात आणायचं ती गाडी आणायला ती एक लोडिंगला लावेल ना आपण चला घरी जाऊ आता कोण हे मी ब्लॉग घेऊन येतो ही गाडी ईद लावली आणि आता आम्ही ये आणि आम्ही दोघं जण घरी त्या गाडीचा काटा करून आलो आता ही लोडिंगला गेले तिथून मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना गाडी भरायची टायमाला इथून वाहून याच्यामध्ये टाकायचं आता जस्ट तेच चालू आहे मम्मी पण वावरत जायला होती पण मी जायला नव्हतं मी कावर नाही कळलं माहिती का इतक्यात पाऊस येतो इतक्यात उघडून जातो इतक्यात येतो इतक्यात उघडून जातो जाण्यात आहे माझ्याने आता ही लोडिंगला भरतील परत काट्यावर माहित नाही कोण जाणार काय जाणार ते सगळं नंतरून पाहू भेटू आता आपण नंतरून ही गाडी भरून देऊ मग भेटू मी आलो होतो वावरामध्ये कारण की ना घरी पाणी भरायला काढायचं होतं आणि मम्मी जे दुपारी वावरात आली होती ना ते इथून तिकडं जे पुढं आहे ना त्याच्यामध्ये शपा लावायचे होते शपा ते तिन्हीतून एक कोणतं तरी लावायचं होतं पाणी आलं का नाही ते माहित नाही ते लावायचं होतं त्याच्याचमुळे ती वावरत येत होती पाणी नाही आलं का आलं काय नाही आलं तर परत जावं लागत पाणी आलंय आता मग मी घरी पाणी भरणार आहे आणि मी त्या पाणी काढून दिले आता मग मी घरी पाणी भरणार आहे ना आपल्याला ऊसाची जी तोड चालू होती ती गाडी भरून राहिले त्यानंतर परत एक गाडी भरायची असू शकते किंवा नाही पण असू शकते आणि हा मी जे बनलो होतो ना का हा जे लावायला आली होती तिन्हीतलं एक ना तर ते थोडंसं लावलं होतं संध्याकाळी परत थोड्या टायमाला परत यायचंय पण मी असं ऐकलं होतं का गावाचं पण जायचंय ज्या टायमाला काठ्यावर जाणार त्या टायमाला मी पण गावात जाणार असं ऐकलं होतं फिक्स नाही माहिती किंवा वावरात पण येऊ शकते तर ते सगळं नंतरचा विषय ब्लॉग एन्जॉय करा जसं होतंय लाईफस्टाईल ते तुम्हाला दाखवत चाललोय मी आता सध्या फायनली आपल्याला ऊसाची इथून हा पट्टा तो पट्टा पूर्णपणे तुटला आहे तेवढा गेलाय पण आता घरी जाऊ ते तिथं माल दिसला का तोच ते भरू राहील तो भरलाय आणि तो जो पडेल आहे ना तो दुसऱ्या गाडीत भरणार वाजले 4 मोटर चालू करून आलो जस्ट कपडे बदलले आणि लगेच गावात निघालो कारण ती गाडी जी आपल्याला काठ्यावरती जायला होती तिच्यावरती पण काठ्यावर जायचं होतं ती काठ्यावर ऑलरेडी नाही गेले टाइम वर राहिला मग मी रस्त्यावरती जायले पुढं तिला पण भाजीपाला आणायचा आहे आणि मी नेक्स्ट सकाळी म्हणत होतो तिकडं जायचंय हा मम्मी तिकडं बहुतेक तिकडं पण काम असू शकतं जे पोरांना होत राहतं ना तेच दाखवतात तेव्हा ते तिकडं रस्त्यावरच उभे चला काठ्यावर जायचंय आणि मम्मीला गावात आहे ना भाजीपाला आणायचंय तिकडे गावात सोडून आणि मला पुढे जायचंय मम्मीला गावात सोडलं आणि काट्यावरती आलो होतो परत एकदा तो गाडी आली ना दुसरी गाडी आली ना तिथं परत काटा गाणार आलो होतो पण इकडे त्या माणसाचाच पत्ता नाही तो बहुतेक ना तो थांबावा का जावा हेच कळलं नाही मला एक तर तो पावती संघ घेऊन गेला नाही तर मग येईलच नाही कारण की निघून त्याला भरपूर टाइम झाला बहुतेक तो संघच घेऊन गेला असं मला जावं असं वाटतंय काय माहिती तोवर मम्मीला गावात टाइम लागला 5-10 मिनिटं थांबतो नंतर निघून जाऊ कारण की बहुतेक हा संघच घेऊन गेला असेल नाहीये एवढा टाइम झाला इथं निघालोय वाट पाण्यात मजा नाही कारण की येतो का नाही येतो सांगता नाही येत तो ना संघच घेऊन गेला असेल त्याच्यामुळे आता आपण निघू घरी नाही गावात मम्मीकडे जाऊ मम्मीचं थोडंसं काम आहे ना ते होऊन देऊ मग निघू घरी मी तर गेलो होतो पण रस्त्यात गाडी भेटली ना मग परत आलो आता पावती घेऊ आणि परत निघू मी गावात तर आलो होतो काटा करून मी गावात आलो होतो पण इथं मम्मीचाच पत्ता नाही पूर्णपणे 1 तास झाला मी इथं वाट पोरालो आज बाजार पण आहे ना इथला त्याच्यामुळं गर्दी आणि मम्मीला पण गावात काम होतं काय माहिती कोणत्या दुकानात जाऊन बसले पोरांनो कम्प्लीट 1 तास झालाय मी वाट पोरायला डायरेक्ट मला असं पडलंय का आता घरी जावं की इथंच थांबावं आणि घरी गेलो ना मग तिला यायची पंचायत येते परत मी गावातही गेलो गावाचं पण नाही भेटली आता परत इथं थांबेल राहून मोजून येईन मी फक्त 15 ते 20 मिनिटं थांबल त्यानंतर घरी निघून जाईल घरीच्या पद्धतीने बस आपली कॅपॅसिटी एवढीच होती जेवढा मी वाट पाहिली आता घरी निघणार आहे फक्त 15 मिनिटं वाट पाहिली नव्हती त्यानंतर घरी जाईल कारण की थांबू नाही शकत बरोबर नाही किती थांबून कवर थांबायचं
तिला दुकानात पण काहीतरी काम होतं वाटतं, साडी घ्यायची होती आणि ब्युटी पार्लरमध्ये पण काहीतरी काम होतं. याचा अर्थ टाईम लागणार आहे, फिक्स आहे. मी 15 मिनटं पाहिलं आणि घरी निघाला. आलो होतो, जस्ट कपडे बदलले. मम्मी पण घरी आली होती. मम्मीने जर मोजून मी फक्त 1 तासभर तिथे थांबलो होतो ना, 15 मिनिटं जर लेट केला असता ना, मी डायरेक्ट निघून आलो असतो पोरांनो. कारण थांबून एवढं वाट पाहून तरी किती पाहणार आहे, बरोबर का नाही? याच्यात टाक, चटणी टाक. बाजार चला खाऊन घेऊ, भेटू नंतर आता संध्याकाळी. आपण सबस्क्राईब करून टाका इथं ब्लॉग बघितला असेल तर. अशीच नवीन नवीन व्हिडिओ येत राहते. उद्याकडे परत आहेच